कृषी सहाय्यक संघटनेचं कृषी सहाय्यक संघटनेचं आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. कृषी सहाय्यक संघटनेचं कृषी सहाय्यक संघटनेचं हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. मला सांगा तुमचं काय आज आंदोलन होतं? आज आमचं कृषी सहाय्यक संघटनेचं संपूर्ण राज्यभरामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत. त्याच धर्तीवरती जालना तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. आमच्या विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन केले. त्यामध्ये जसे की प्रत्येक कृषी सहाय्यकाला लॅपटॉप देण्यात यावा, त्याच्यानंतर जे तलाठी आहेत त्यांना ग्रामस्तरावरती मदतीस म्हणून कोतवाल तलाट्यांना, ग्रामसेवकाला ग्राम रोजगार सेवक आहे त्याच धर्तीवरती कृषी सहाय्यकाला कृषी मित्र मदतीस म्हणून देण्यात यावा. त्याच्यानंतर आमची जी मागणी महत्वाची, जे कृषी सहाय्यकचे पदनाम आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावे. त्याचबरोबर आमचा जो सेवा कालावधी कृषी सेवकांचा 3 वर्ष तो रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. अशा पद्धतीच्या आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही दिनांक 5 तारखेपासून संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. आमचा पहिला टप्पा जो होता 5 तारखेचा, त्याच्यामध्ये आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन केलं. त्याच्यानंतर 6 तारखेला सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप मधून आम्ही एक्झिट झालो, लेप झालो आणि आंदोलनाचा आजचा 3रा टप्पा म्हणजे धरणे आंदोलन तो आज आम्ही पार पाडत आहोत. या आंदोलनामध्ये किती कृषी सहाय्यक सहभागी आहेत? आमचे जालना तालुक्यातील 36 कृषी सहाय्यक या आंदोलनात सहभागी आहेत. काय नाव? माझं नाव मिलिंद घोरपडे, मी कृषी सहाय्यक संघटनेचा सचिव आहे.